स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर कारखानदारांच्या विरोधातली नाही. साखर कारखानदार जे शोषण करतं शेतकऱ्यांचं, त्या शोषणाच्या विरोधात, लुटीच्या विरोधात. आता मी ज्या कारखानदारांना उमेदवारी दिली आहे ते प्रशांत परिचारक किंवा संजय शिंदे, त्या दोघांच्याही साखर कारखान्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर दिलेला आहे. सर्वाधिक दर देणारे जे 2 कारखाने आहेत ते या दोघांचेच आहेत. त्यामुळे चांगले कारखाने ज्यांनी चालवलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्यामध्ये गैर नाही. कारण सरकारबरोबर आमचे मतभेद आहेत ते साखर उद्योगातल्या धोरणाच्या संदर्भात. साखर कारखानदारांच्या बरोबर आमचे मतभेद आहेत ते ऊसापासून, साखर आणि उपपदार्थापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्यातला शेतकऱ्यांचा हिस्सा किती असावा या संदर्भात. पण जास्तीत जास्त हिस्सा देणाऱ्या कारखानदारांच्यावर आमचं मतभेद असायचं काही कारण नाही. आणि परिचारकांची आमची आघाडी ही नवीन नाही. गेल्या 2.5 वर्षापासून पंढरपूर तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये परिचारकांची आमची युती आहे. कारण आम्ही आघाडी करून पंचायत समितीची निवडणूक लढवलेली होती. सभापती परिचारकांचा आहे, उपसभापती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. ही आघाडी 2.5 वर्षापासून आहे. आणि 2.5 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये परिचारकांनी सरळ स्वाभिमानीमध्ये प्रवेश घेऊन स्वाभिमानीची उमेदवारी घेतलेली आहे. त्यामुळं हे नैसर्गिक आहे. हे काय फारसं चुकीचा याच्यातला भाग नाही किंवा कार्यकर्त्यांनाही त्यातला काही गैर वाटत नाही. संजय शिंदे यांनी सुद्धा चांगला ऊसाचा भाव दिला आणि म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. काही कार्यकर्ते नाराज आहेत याचं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटनेची नव्यानंच बांधणी झालेली आहे. आणि बांधणी होत असताना हे जे संघटनेच्या प्रवाहात आलेले कार्यकर्ते आहेत यांचे पूर्वाश्रमीचे संबंध वेगवेगळ्या गटातटाशी जोडलेले आहेत, जे त्या संजय शिंदे आणि परिचारकाशी संबंधित नव्हतं किंवा त्यांच्या विरोधी गटाशी ज्यांचे लागेवाले आहेत त्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करणं साहजिकच आहे.